मराठी कायदा चॅनलमध्ये सर स्वागत. सबस्क्राईब करा पहिल्यांदा. दाबलं का? मित्रांनो लक्षात घ्या, गैरसमज असणाऱ्या माझ्या मित्रांसाठी हा खास व्हिडिओ आहे. तुम्हाला जर वाटतं तुमच्या पत्नीने समुपदेशन केंद्रात तक्रार दिली आहे तर ती मिटवण्यासाठी केली आहे, तर त्या गैरसमजातून बाहेर निघा. बाहेर निघणं होत नसेल तर चापट मारा, मग बाहेर निघा स्वतःला. कारण समुपदेशन केंद्रात तुमच्या पत्नीने केलेली तक्रार ही तिने पहिल्यांदा पोलीस स्टेशनला केलेली असते. डायरेक्ट समुपदेशन केंद्रात ती तक्रार जात नाही. म्हणून तुमच्या पत्नीने तुमच्या विरुद्ध, तुमच्या घरच्यांविरुद्ध छळाचे खोटे आरोप, खरे आरोप काय असतील ते आरोप पोलीस स्टेशनला केलेले असतात, SP ऑफिसला, CP ऑफिसला केलेले असतात. आणि मग तिची तक्रार कुठं जाते? समुपदेशन केंद्रात. त्यामुळे कुठल्या तरी गैरसमजात राहायचं नाही आणि तिने दिलेल्या तक्रारीवर कायदेशीर सल्ला घेऊनच उत्तर द्यायचं. उगाच तोंड उचलायचं जायचं नाही. करेक्ट?